बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानासाठी त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं, तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही
तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार
आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ह्या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021-22-23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी
सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली कमल सुरेंद्र रणधीर यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलतीये. या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी या नाटकाचे आत्तापर्यंत 1097 प्रयोग सादर केले आहेत. M.Com, सेट, PhD आणि DLIT प्राप्त केलेल्या वृषाली रणधीर यांनी आपल्या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जणू जोपासला आहे. त्यामुळेच शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी राहून विद्यार्थी घडवणाऱ्या वृषाली रणधीर यांनी विविध संस्था, संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाज किंबहुना बहुजन समाज घडवण्यामध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर 36 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य उभारणाऱ्या एकपात्री प्रयोगांचे त्यांनी लेखन केले असून त्याचे सादरीकरणही त्या स्वतः करतात. दीपस्तंभ संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. थायलंडमधील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार संमेलनाच्या त्या अध्यक्ष आहेत.
विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक प्रश्नांवर त्या वृत्तपत्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतात. त्यातून त्या समाजाला दिशा देण्यामध्ये आपले बहुमूल्य योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना सप्रेम जय भीम. मी डॉक्टर वृषाली रणधीर, प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4थ्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. माननीय सुधाकर जाधवर सर यांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे हा अतिशय वाखाणण्यासारखा आहे. प्रत्यक्षात लोकांना नाही भेटता आलं तरी त्यांचं रेकॉर्डिंग करून लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं अनमोल काम सर करत आहेत. त्याबद्दल सरांचं मनपूर्वक अभिनंदन. आजचा विषय मला व्याख्यानासाठी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयक धोरण. खूप चांगला विषय आहे. या विषयावरती अनेक तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. पण आज 2024 सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखलेल्या कामगार धोरणावरती पुन्हा एकदा नव्यानं चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अनेक पैलूंनी बघत असतो. कधी घटनातज्ञ म्हणून बघतो, कधी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करणारे, त्यांच्याविषयी धोरण आखणारे, कधी पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जल निर्मितीसाठी कोणत्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्यासाठी कोणत्या योजना असाव्यात, दलित वर्गासाठी कोणकोणते कामं करायला पाहिजेत, या सर्वांगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक विषयावरती आपलं मत व्यक्त करताना दिसतात. म्हणजे फक्त अभ्यासासाठीच नाही, फक्त डिग्री मिळवण्यासाठीच नाही, तर लोकांच्या उद्धारासाठी, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना उपयोगी ठरणारा अभ्यास असावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. म्हणून त्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना जे जे काही त्यांना सुचलं ते मांडत गेले. म्हणजे त्यांच्या शिक्षणामधून, त्यांच्या संघर्षामधून आणि त्यांनी लोकांना दिलेल्या उपदेशामधून एक वेगळी स्वतंत्र समाजव्यवस्था निर्माण झाली. केवळ व्यवस्थेवर टीका करत बसण्यापेक्षा त्या व्यवस्थेला जर आपण काही सल्ले दिले, काही मार्गदर्शन केलं, काही उपाय सुचवले तर निश्चितच त्याच्यातून एक विकसित असं राष्ट्र निर्माण होतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले. म्हणजे स्वतःवर कितीही अन्याय झाले, दलित समाजामध्ये जन्माला आल्यामुळे तसे ते पोरकेच होते, इथल्या व्यवस्थेने टाकून दिलेले म्हणायला हरकत नाही, की ज्यांना बैलगाडीमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, अशा व्यक्तीने पुढे जाऊन प्रचंड अभ्यास करून, संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास करून त्या व्यवस्थेला उत्तर देणं, त्या व्यवस्थेचे सगळे प्रश्न आपल्या लेखणीतून सोडवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये मानलं जातं. भविष्यामध्ये जेव्हा कधी उत्खनन होईल किंवा इतिहास वाचला जाईल किंवा हे संपूर्ण जग संपलेलं असेल त्यावेळेला धातू स्वरूपामध्ये, पुतळ्यांच्या स्वरूपामध्ये ज्या व्यक्तीची निर्मिती होते तो चिरकाळ टिकून राहतो असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धातूच्या स्वरूपांमधले पुतळे हे जगभरामध्ये आहेत. म्हणजे जरी ह्या सृष्टीचा नायनाट झाला, जीवजंतू नसले तरी धातुरूपामध्ये असलेले बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत स्वरूपामध्ये सगळ्यांना बघायला मिळतील, कारण त्यांचं कार्यच तेवढं मोठं आहे. आपण एका विषयावरती त्यांनी कामगारांच्या संदर्भामध्ये केलेली कार्य याच्यावरती फोकस करून आजच्या विषयाची आपण चर्चा करूया. कामगार हा तसा कायम पिचलेला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला कार्य करत होते त्यावेळी ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ब्रिटिश साम्राज्याने इथल्या कामगाराला
अतिशय त्याची पिळवणूक केली जात होती. त्याचे कामाचे तास मोजले जात नव्हते. त्याने किती तास काम करावं याच्यावर बंधन नव्हतं. त्याला पगार किती मिळावा याच्यावरती बंधन नव्हतं. आहे तसं लोकांना शोषून घेणं किंवा त्यांचं शोषण करणं हे राजरोसपणे चाललेलं होतं. म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्टीकडे एक जागरूक नजरेने बघतात, तसं ते कामगारांच्या प्रश्नांकडे सुद्धा जागरूकतेने बघतात. आपल्या आजूबाजूला चाललेल्या आहे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या बदलल्या पाहिजेत. त्या बदलण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम सजगतेने निर्णय घेताना दिसतात. त्यांचे काही ठळक बाबी आहेत की ज्या मला इथे वाचून दाखवाव्याशा वाटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारविषयक केलेलं कार्य याच्यामध्ये एक यादी आहे. ती संपूर्ण यादी मी तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवते. शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली. 1937 साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी खोती पद्धत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले. 1938 साली कोकणातील औद्योगिक कलह विधेयकानुसार कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करताना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा आहे असे नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा अधिकार कायदेशीररित्या मिळवून दिला. वरील बिलावर भाष्य करताना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली. 1938 मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले. बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला. 2 जुलै 1942ला व्हाईसराय मंत्रिमंडळात कामगार मंत्री झाले. या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले. 2 सप्टेंबर 1945ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिद्ध आहे. युद्ध साहित्य निर्माण करणाऱ्या कारखान्यात एक संयुक्त कामगार नियामक समिती स्थापन केली. सेवा योजन कार्यालय एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. 14 एप्रिल 1944ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले. कामगारांना कमीत कमी वेतन ठरवण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच किमान वेतन कायदा 1948ची निर्मिती झाली. औद्योगिक कलह मिटवण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा, लवाद यंत्रणा उभारण्याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली. सप्टेंबर 1943 रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यात त्यांनी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले. 31 जानेवारी 1944 रोजी खाण कामगारांसाठी कोळसा खाण कामगार फंडाची स्थापना करणारे विधेयक मांडले. ऑगस्ट 1945 मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदाऱ्या यावर विचारविनिमय करणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या. 8 एप्रिल 1946ला मिका माइन्स लेबर वेलफेअर फंडाची स्थापना करण्यासंबंधीचे बिल संमत केले. इंडियन्स माइन्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1945 नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले. भारतीय खाण कायदा 1946 तयार करून स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आतमध्ये काम करण्यास व रात्रपाळी करण्यास बंदी केली. दी माइन्स मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टनुसार खाणीतील स्त्रियांना बाळंतपणाची, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर रजा देण्याची शिफारस केली. दी फॅक्टरी अमेंडमेंट बिल संमत करून कामगारांना 10 दिवसाची पगारी रजा आणि बालकामगारांना 14 दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधीची कायद्यात दुरुस्ती केली. 1946च्या बजेट सेशनमध्ये आठवड्याचे काम तास 54 वरून 48 व दिवसाला 10 तासांऐवजी 8 तास करण्याचे बिल मांडले. अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून कामगार भरपाई कायद्याची निर्मिती केली. 21 फेब्रुवारी 1946 साली मध्यवर्ती कायदेमंडळात द इंडियन ट्रेड युनियन्स अमेंडमेंट ॲक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे, व्यवस्थापनाला सक्तीचे करण्यासंबंधीचे विधेयक मांडले. 19 एप्रिल 1946ला
मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी यासंबंधी बिल मांडले व त्याचेच 19 फेब्रुवारी 1948ला कायद्यात रूपांतर झाले. बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील मार्गदर्शक तत्व आर्टिकल 39 नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणाऱ्या स्त्रियांनाही मिळावा अशी घटनात्मक तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. घटनेच्या कलम 43 नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली. कलम 43 नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद केली. कलम 43 नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद केली. स्टेट्स अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रशासनाला हात घालताना बाबासाहेब वेठबिगार हा गुन्हा आहे असं मांडत आहेत. कामगारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टिकल 2 सेक्शन 2(4) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दल राज्यांनी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी लँड मॉर्गेज बँक, शेतकऱ्यांची पतपेढी, खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापन करण्याविषयी धोरण व्यक्त केले. मला असं वाटतं ह्या संपूर्ण कार्याचा लेखाजोखा हा बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. ज्या वेळेला एखादं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातामध्ये घेतात त्यावेळेला त्याची संपूर्ण शहानिशा करून त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करून त्याच्यावरती विधायक पद्धतीने संपूर्णपणे बदल होईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल. त्याचं प्रयोगशील सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे आपल्याला अनुकूल आहे की जर काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन निर्माण होत असेल तर तिच्यावरती उपाययोजना शोधली पाहिजे. केवळ आपण आंदोलनं करत राहिलो, केवळ आपण मोर्चे काढत राहिलो, केवळ आपण दगडफेक करत राहिलो, केवळ आपण चिखलफेक करत राहिलो तर त्याच्यातून हाती काय येणार आहे. त्या गाड्या पेटवल्या जातात, रेल्वे पेटवली जाते, बस पेटवल्या जातात आणि सरकारी जी काही आपली संपत्ती आहे त्याचं नुकसान केलं जातं आणि त्याच्यातून साध्य काय होणार. तर जी परिस्थिती आहे ह्याला लोकसंख्या जबाबदार आहे. भल्या मोठ्या लोकसंख्येला नियोजन कसं करावं याचं आता कोणाकडे उत्तर नाही आहे. उपलब्ध असलेले साधनसामग्रीचं वाटप कसं करावं याचं कोणाकडे उत्तर नाही आहे. आपण ओपन मार्केट सगळ्यांच्यासाठीच तयार केलेलं आहे. त्याची पुन्हा एकदा पुनर्बांधणी करून कोणाला किती फायदे द्यावेत, आरक्षण कसं असावं याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची गरज आहे. कामगारांच्या संदर्भामध्ये एकतर काम मिळतं का नाही हाच पहिला प्रश्न निर्माण झालेला आहे. जे विद्यार्थी आम्ही घडवतो, ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी, PhD होल्डर असणारे लोक यांच्या हाताला काम नाही आहे हा पहिला मुद्दा आहे. नंतर मिळालेल्या कामामध्ये त्यांची होणारी पिळवणूक, ती पिळवणूक कशी थांबवायची, पगाराच्या स्वरूपामध्ये, कामाच्या ठिकाणच्या वातावरणाच्या संदर्भामध्ये त्यांना दिले जाणारे जे काही सुविधा आहेत की नाही आहेत. एकतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळे काम करत असल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला सांभाळणे, त्याला अर्धा पगार जातो, उरलेला पगार त्या लोकांपर्यंत पोहोचतो. अशी अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी जी अभ्यासपूर्ण मांडणी केली कामगारांच्या हक्कासाठी, कामगारांच्या परिस्थितीसाठी, तशी मांडणी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. त्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग शिक्षकी क्षेत्र असेल, फॅक्टरीज असतील, मार्केट असेल, इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने 2024 मधली परिस्थिती ही अतिशय भयानक झालेली आहे असं मला वाटतं. किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कालावधीमध्ये जे त्यांना समोर दिसलं
त्यावरती एक विधायक काम केलं, घटनेमध्ये तरतूद करून ठेवली आणि त्याची अंमलबजावणी करणं सगळ्यांना बंधनकारक केलं. आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये जाऊन ह्या कामगार वर्गासाठी आपल्याला काय काय करता येईल याची पुन्हा एकदा आखणी करणं गरजेचं आहे. जी धरणं तुंबलेली आहेत त्याच्यातला गाळ उपसा केला पाहिजे. मी NGOंचं खरं तर अभिनंदन करते. अशा बऱ्याच NGO आहेत की ज्यांनी हातामध्ये कामं घेतलेली आहेत. नदीमधला गाळ उपसण्याचा असेल, नदीमधला कचरा बाजूला करण्याचा असेल की जेणेकरून स्वच्छ पाणी व्हायला सुरुवात करेल. तसं इंडस्ट्रीजमध्ये जे काही लॅक्युनाज असतील ते काढण्यासाठी म्हणून आता आपण एक वेगळ्या पद्धतीने एकत्र येऊन पुन्हा एकदा रिफाईंड असे धोरणं तयार करण्याची गरज आहे. सरकारला ते देण्याची गरज आहे. स्थिर सरकार नाही आहेत. अचानक लोक पटापट पार्ट्या बदलत आहेत. त्यामुळं मतदारसुद्धा हवालदिल झालेला आहे. कोणाला निवडून द्यावं हा लोकांना प्रश्न पडलेला आहे. आज आपण ज्या माणसाला निवडून देतो उद्या त्याची मतप्रणाली तीच असेल की नाही ही लोकांना शंका निर्माण होत चाललेली आहे. त्यामुळे सगळ्या ह्या अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये कामगारांचा वाली कोण, कामगारांकडे कोण लक्ष देणार, किंवा आहे तो ह्युमन रिसोर्स, आपल्या भारत देशामध्ये असलेला ह्युमन रिसोर्स जे सगळ्यात तरुण राष्ट्र म्हणून आज जग आपल्याकडे बघत आहे, ही तरुणाई ह्या दोन हातांना जर आपण व्यवस्थित काम दिलं, त्यांच्या सोयीसुविधांकडे जर आपण लक्ष दिलं तर पुढे कुठे 25 वर्षानंतर आपली प्रगती होत राहील. आपला जो समृद्धीचा स्रोत आहे, जो प्रगतीचा स्रोत आहे तो आपला टिकून राहील. जर आपण इकडे दुर्लक्ष केलं, कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, आपल्या HR कडे दुर्लक्ष केलं, ह्युमन रिसोर्सकडे दुर्लक्ष केलं तर ही जनता इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये, व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकमध्ये जी भूलभुलैयासारख्या काही गोष्टी आलेल्या त्याच्यात अडकून राहील आणि ह्या तरुण वर्गाला दिशा दाखवायला पुढे कोणीही राहणार नाही. एक भयावह वातावरण निर्माण झालेलं आहे असं वाटतं. आणि जे स्वतःला शिक्षणतज्ज्ञ समजतात, जे स्वतःला विचारवंत समजतात, जे स्वतःला समाजसुधारक समजतात, त्यांनी पुढे येऊन या परिस्थितीचा अभ्यास करून ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून त्या वेळचं नियोजन केलं, तसं आपण पुन्हा एकदा ह्या सगळ्या विचारवंतांनी केलेला जो काही अभ्यास आहे, जे काही विचार मांडलेले आहेत त्याचं चिंतन मनन करूयात आणि पुढचे जे काही आपल्याला धोरणं राबवायचे आहेत किंवा नियोजन करायचं आहे त्याच्यावरती विचार करा. म्हणजे राजकीय परिस्थिती एका ठराविक स्टेजपर्यंत राजकारण ठीक आहे, पण निवडून आल्यानंतर केवळ जनतेचा विकास आणि विकासच असला पाहिजे. तिथे कोणाकडेही दुर्लक्ष होता कामा नये. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या बाबतीमध्ये इतका बारकाव्याने विचार करतात की तिला बाळंतपणाची रजा मिळाली पाहिजे. हा किती महान विचार आहे, कितीतरी मोठा विचार आहे की तो इतर कोणाला का नाही सुचला. बाकीचे सगळे सामाजिक कार्यकर्ते होते, समाजसुधारक होते, त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट नाही आली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांच्या प्रश्नांविषयी अतिशय जागरूक असल्यामुळे स्त्रीला बाळंतपणानंतर आरामाची गरज असते, तिला आराम मिळाला पाहिजे म्हणून तिला बाळंतपणाची रजा मिळाली पाहिजे हा विचार ते मांडतात. याचा अर्थ ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, ज्याच्याकडे एखादा प्रश्न अतिशय मनापासून सोडवण्याची ज्याची तयारी असते, तोच माणूस त्याच्यावरती उत्तर शोधू शकतो. तर मला असं वाटतं की आजचा जो तरुण वर्ग आहे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून संपूर्ण भारत देश याचा विकास आपण कसा घडवायचा, केवळ एका कोणत्या राज्यापुरता नाही तर संपूर्ण देशासाठी एक देश म्हणून आपण सगळेजण उभं राहूयात आणि संपूर्ण देशामध्ये जे असलेले आपली समृद्धी आहे किंवा जे आपल्याकडे असलेले भारत देश जसा सुजलाम सुफलाम होता, आपल्याकडे भारतातून सोन्याचा धूर निघत होता, इतके आपण सगळे सुजलाम सुफलाम होतो. आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये, साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये, कोळसा क्षेत्रामध्ये, सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण अगदी टॉपला होतो. बुद्धकालीन परिस्थिती जर आपण पाहिली तर नालंदासारखं विद्यापीठ, तक्षशिलासारखं विद्यापीठ, जिथे शिक्षणासाठी दूरदूरचे लोक आपल्याकडे येऊन शिक्षण घेऊन जात होते, अशा परिस्थितीमध्ये एकेकाळी आपण जगाला मार्ग दाखवलेला आहे. पुन्हा ती वेळ आलेली आहे असं मला वाटतं.
पुन्हा एकदा आपण जगाला दिशा दाखवणार आहोत. कोरोनामध्ये तर आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे की जेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे स्वतःच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, त्यावेळेला आपण एकमेकांना हातात हात दिला होता. तेव्हा आपण कोणाची जात विचारली नाही, एकमेकांना कोण कोणत्या धर्माचा आहे हे आपण विचारलं नाही. माणूस जगवणं हे जसं आपण प्रथम कर्तव्य मानलं. करोनाच्या कालावधीमध्ये जसं आपण माणसाला वाचवणं हे जसं प्रथम कर्तव्य मानलं, तसंच इथून पुढे सुद्धा आपण तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो कोणत्या विचार प्रणालीचा आहे, हे सगळं बाजूला ठेवूयात. त्याला गरज काय आहे, त्याची अन्न वस्त्र निवारा ही प्राथमिक गरज पूर्ण झाली पाहिजे. देशातला कोणताही व्यक्ती शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, अन्नापासून वंचित नाही राहिला पाहिजे, त्याच्या दोन्ही हाताला काम मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण अभ्यास करूयात, योजना आखूयात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिशादर्शक करून दाखवलं तसं आपण करूयात, ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. या व्याख्यानाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयावर बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी जाधवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे खूप खूप आभार मानते. तसं मी सावित्रीबाई फुलेंचा एकपात्री प्रयोग करते संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर, इव्हन परदेशामध्ये सुद्धा प्रयोग केले आणि भाषणांच्या स्वरूपामधून सुद्धा मी प्रबोधन करण्याचं काम करते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती संधी मी सोडत नाही, कारण तीच एक संधी असते. माझं व्याख्यान ऐकून आपल्या तरुण वर्गातील 100 जरी लोक अशी तयार झाली की यस, आपण एक कार्यप्रणाली आखूयात, आपण एक विचार प्रणाली तयार करूयात, आपण एक प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करूयात भारताच्या भवितव्यासाठी, की पुढच्या 25 वर्षामध्ये तो इम्प्लिमेंट करता येईल आणि भारताला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवता येईल. जात धर्म पंथ हे सगळे बाजूला ठेवूयात, कारण जे सामाजिक कार्यकर्ते झाले त्यांनी कोणत्याही एका जातीसाठी काम नाही केलं, पण आपण त्यांना जातीमध्ये बांधून ठेवलं. त्यांनाही मुक्त करूयात आणि आपणही मुक्त होऊयात आणि भारताच्या जडणघडणीसाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात. आणि मी आशावादी आहे, मला खात्री आहे की आपण सगळेजण हातामध्ये हात धरून, हातांची साखळी करून प्रत्येकाला जो काही प्रॉब्लेम येईल, जी काही अडचण येईल ती सोडवण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. पुन्हा एकदा जाधवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलो पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची.
फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.